नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण बनवते बघा पौष महिन्यात बनवली जाणारी फणसाची पूस भाजी. तर पौष महिना आता संपून गेलाय आणि फणस उशिरा लागलेत. मी फणसच म्हणणार नाही, बरीचशी फळं अशी आहेत जी कोकणातली यावर्षी खूप लेट लागली आहेत. त्याच्यामुळे पौषातली भाजी आता आपण कधी खातोय ती बघा ठीक आहे, पण भाजी खातोय हे इम्पॉर्टंट आहे. तर इथे बघा मी फणस असा कापलाय आणि त्याचा जो डीक आलाय किंवा चीक म्हणू शकतो आपण, तो जो आलाय ना तो कागदाने, किशीने किंवा चिंदीने तुम्ही पुसू शकता. तर हा जो डिंक आहे ना तो असा पुसून काढल्यानंतर अशा मी उभ्या उभ्या त्याच्या शिरा काढल्या आहेत बघा. अशा उभ्या शिरा करून घ्यायच्या आणि त्यानंतर मी आतला भाग काढून टाकलाय, म्हणजे पाव म्हणतो आम्ही त्याला, तो देठ आहे ॲक्च्युली फणसाचा. तर तो आपण काढून टाकला आणि त्याच्या पाठीमागचा हा जो भाग आहे तो पण आपण काढून टाकतोय, काटे काटे आहेत ते. आणि एवढं असं साफ करायचं त्या कुवरीला. थोडक्यात आपण कुवरीची भाजी सुद्धा हिला म्हणू शकतो. तर बघा व्यवस्थित अशी कुवरी मी कट करून घेतली आणि एका पाण्याने धुवून घेतली. ह्याच्यात मी मीठ टाकते, थोडंसं तेल टाकलात तरी सुद्धा चालेल, म्हणजे भांड्याला वगैरे तो डीक येतो ना तो लागत नाही फणसाचा. तर इथे बघा मस्तपैकी आपण उकडून घेतलेत. कुकरमध्ये सुद्धा तुम्ही उकडू शकता हा. तर इथे मी असे मस्तपैकी उकडून घेतलेत, उकडून झालेले आहेत तयार. थंड झाल्यानंतर आपण ना काही जण पाट्यावर सुद्धा ह्याला चेचून घेतात असं कुटून, पण त्याच्यानं गाठी गाठी राहतात नाही. असं जर तुम्ही किसणीवर हळूहळू फिरवलात ना तर हे एक समान एकसारखे दिसायला सुद्धा छान दिसतात बघा. असं किसला जातो फणस आणि ह्याला मीठ मसाला सुद्धा छान लागतो. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता फोडणीमध्ये बघा मोहरी आपण टाकली आहे, त्याच्यानंतर लसूण टाकली, कांदा टाकला, छान अशी फोडणी परतून घ्यायची. कांदा सुद्धा चांगला परतून घ्यायचा, कच्चटपणा त्याचा निघून जायला पाहिजे असा कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर बघा मी मालवणी वाटण टाकते याच्यामध्ये. तुम्ही वरून खोबरं टाकलं तरी सुद्धा चालेल, कारण वाटणच पाहिजे असं नाहीये, पण मी वाटण टाकले. होतं घरी आणि जास्तीचं आम्ही वाटणच वापरतो, त्याच्यामुळे मी मालवणी वाटप टाकले. त्याच्यात कांदा, खोबरं, आलं, लसूण भाजलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपण ह्याच्यात हळद टाकतोय आणि आपला एकच मालवणी मसाला टाकतोय, कारण शक्यतो एकच मसाला आम्ही हा वापरतो जास्तीच्या जेवणाला, कारण ह्या मसाल्यात सगळं आहे. त्यानंतर बघा आपण जो फणस किसून घेतलेला होता तो टाकतोय आणि दिसतो पण किती छान आहे बघा, जवला वगैरे असतो तसा. आणि आता आपण ना ह्याच्यात पाणी नाही वापरायचं ह्या भाजीमध्ये, कारण फणस तर आपण उकडून घेतलाय, त्याच्यात मीठ पण वापरलंय. मीठ टाकताना थोडंच टाकायचं, मी मगाशी थोडंसं मीठ वापरलंय बघा. आता ह्याच्यावर आपण एक झाकण ठेवून ना वाफ देऊया 5 मिनिटाची आणि त्यानंतर ढवळून घेऊया. आणि इथे बघा मस्तपैकी आपली भाजी तयार झाली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर ह्याच्यात टाकू शकता. आणि ही भाजी ना भाताबरोबर छान लागते, आणि भातापेक्षा सुद्धा तुम्ही नुसती जर बशी बशी घेऊन खाल्लात तरी सुद्धा चालू शकते. आमच्या घरी अशीच नुसती खाल्ली जाते, इतकी ही भाजी आवडते.